नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि तितक्याच विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर आहे. आणि आजची आपली ही जी चर्चा आहे ना, ती खूप वेगळ्या वळणाची असणार आहे. कारण आज आपण ज्या माहितीवर बोलणार आहोत ती एका मराठी पाठ्यपुस्तकातून घेतलेली आहे. हो, त्यात प्रामुख्याने कवी यशवंत यांची एक खूप गाजलेली कविता आहे, सण एक दिन. त्यासोबतच भाषेतील शब्दांची ताकद समजून सांगणारा एक गमतीदार धडा आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या कृषी व्यवस्थेवर काय परिणाम होतोय यावरचा एक माहितीपूर्ण लेखही आहे. म्हणजे आजचा आपला उद्देश फक्त बैलपोळा या सणाचं वरवरचं वर्णन करणं असं नक्कीच नाहीये. नाही, मुळीच नाही. या सणाच्या निमित्ताने त्या मुक्या प्राण्याच्या म्हणजे बैलाच्या आयुष्यातला जो मोठा विरोधाभास आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. खरे. आणि सोबतच व्याकरणातल्या विशेषणांची गंमत आपण पाहणार आहोत. आणि शेवटी हे बदलणारं शेतीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा आपण एकंदरीत धांडोळा घेणार आहोत. नक्कीच. एका अर्थाने या कवितेच्या आणि लेखाच्या आत दडलेला खरा अर्थ शोधण्याचा हा आपला एक प्रवास असणार आहे. हो, तर मग आपण थेट कवितेपासूनच सुरुवात करूया. चालेल. कवी यशवंत यांनी बैलपोळ्याच्या सणाचं जे एक चित्र उभं केलंय ना, ते वाचताना खरोखर अंगावर काटा येतो. अगदी सजीव वाटतं ते वर्णन. हो ना. म्हणजे पाठ्यपुस्तकातली ती कविता वाचताना गावाची ती उत्साही सकाळ अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर येते. पहाटेपासूनच गावात जी लगबग सुरू असते, बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालणं असेल, आणि त्यांची शिंग घासून पुसून रंगवणं, कपाळावरती रंगीबेरंगी भाशिंग बांधणं, हा सगळा उत्साह तिथे जाणवतो. पण यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती वाटली? ती म्हणजे बैलांच्या अंगावरच्या त्या आयनेदार झुली. बरोबर. लहान लहान आरसे लावलेल्या त्या झुली सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा त्या चमकतात तेव्हा तो नजारा किती विलोभनीय दिसत असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आणि या वर्णनात आणखी एक खूपच रंजक गोष्ट आहे. कोणती? त्या बैलांना दिलेली नावं. आहा, राजा, परधान्या. हो, रतन, दिवाण, वजीर, पठाण. ही नावं ऐकली की असं वाटतं जणू एखाद्या दरबारातली सगळी प्रतिष्ठित मंडळीच गावातून डौलात चाललीयत. खरंय. म्हणजे एरवी वर्षभर राबणारे हे बैल त्या एका दिवशी नुसते बैल राहत नाहीत. ते खऱ्या अर्थाने गावाचे वजीर आणि दिवाण बनतात. कवितेत म्हटल्याप्रमाणे ते त्या दिवशी अगदी तुस्त मस्त असतात. म्हणजे खाऊन पिऊन पूर्ण तृप्त झालेले असतात. यातून शेतकऱ्याचा जनावरांबद्दलचा आदर किती मोठा आहे हेच दिसून येतं ना. नक्कीच. त्यांच्या कामाला दिलेली ती एक प्रकारची राजेशाही प्रतिष्ठाच आहे. मला यातला आणखी एक भाग खूप भावला. तो म्हणजे गावातला तो एकंदर माहोल. तो वाजंत्री आणि लेझिमचा भाग. वाजत गाजत निघणारी मिरवणूक. वाजंत्री वाजती, लेझिम खेळती. लोक लेझिमच्या तालावर कसे बेभान होऊन नाचत असतात. ढोल ताशांचा गजर सुरू असतो. आणि या सगळ्या आवाजांमध्ये त्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांच्या माळा वाजत असतात. तो नादमय आवाज संपूर्ण गावात एक वेगळंच चैतन्य आणतो. त्यात काही तरुण घोरे, ज्यांना कवीने अवखळ खोंड म्हटलंय, ते कसे मस्तीत चाललेत याचं वर्णन खूपच बोलकं आहे. चालताना त्यांची वशिंड म्हणजे पाठीवरचा तो उंचवटा कसा दुलदुलतोय, शिंगांना बांधलेले हिरवे तांबडे गोंडे वाऱ्यावर कसे उडतायत, हे सगळं एखाद्या कॅनव्हासवर काढलेल्या चित्रासारखं वाटतं. हो ना. आणि जर आपण या दृश्याकडे जरा व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या संस्कृतीशी याचा किती घट्ट संबंध हे लक्षात येतं. तसं पाहता भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथली शेती प्रामुख्याने माणसाच्या श्रम आणि पशुधनावरच अवलंबून राहिलेली आहे. म्हणजे ऊन असो किंवा पाऊस, चिखल असो, काहीही असो, शेतकरी आणि बैल खांद्याला खांदा लावून राबतात. त्याच मुख्य प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आपला एक पारंपरिक मार्ग आहे. शेतकऱ्यासाठी बैल हा फक्त गोठ्यातला प्राणी नसतो. तो त्याच्या कुटुंबाचाच एक सदस्य असतो. अगदी बरोबर. त्यामुळे वर्षातून एक दिवस का होईना त्यांना नांगरापासून विश्रांती द्यायची, त्यांना सजवायचं, त्यांचा सन्मान करायचा. ही आपल्या कृषी संस्कृतीची खूप भावनिक बाजू आहे. पण इथेच या कवितेला आणि आपल्या चर्चेला एक अत्यंत गंभीर वळण मिळतं. हो, आणि तो धक्का खूप मोठा आहे. मगाशी आपण ज्या झगमगत्या झुलींबद्दल बोललो त्याखाली नेमकं काय लपलेलं आहे? कवी अचानक आपल्याला अंतर्मुख करतो. त्या ओळी खरोखर अस्वस्थ करतात. झुलींच्या खालती काय नसतील, आसुडांचे वळ उठलेले. एका क्षणात कवी तो उत्सवाचा पडदा बाजूला सारतो आणि वास्तवाचं दाहक दर्शन घडवतो. पाठीवरचे ते वळ, ते चाबकाचे घाव फक्त एका दिवसासाठी त्या रेशमी झुलींनी झाकले गेलेत. ही जाणीवच खूप भयानक आहे. हेच तर या कवितेचं सर्वात मोठं यश आहे.
कवी परखडपणे विचारतो की आज जरी पाठीवर झुली असल्या तरी वर्षभर खाल्लेल्या आसोडांचे वळ तिथे नक्कीच असतील. हा प्रश्न फक्त बैलाबद्दल नाहीये. नाही, तो आपल्या व्यवस्थेतील शोषणाबद्दल आहे. आणि त्याहूनही भयानक वास्तव कवी पुढच्याच ओळीत सांगतो. आणि फुटतील उद्याही कडाड ऐसेच आसोड पाठीवर. म्हणजे आजचा हा मानपान, हा नैवेद्य फक्त आजच्या दिवसापुरता मर्यादित आहे. उद्या सूर्य उगवला की पुन्हा तोच नांगर, तेच चिखलाचं शेत. आणि पाठीवर पडणारे तेच कडाडणारे आसूड. हे चक्र अटळ आहे. अंगावर काटा आणणारा विचार आहे हा. म्हणजे आजचा सन्मान ही उद्याच्या श्रमांची पूर्वतयारीच आहे की काय, असं वाटायला लागतं. आणि फक्त आसूडच नाही, कवी आणखी एका प्रतीकाकडे आपलं लक्ष वेधतो. वेसण. हो, वेसण. आज जरी हे बैल डौलात चालत असले तरी मालकाच्या हातात असलेली ती नाकातून ओवलेली दोरी खूप काही सांगून जाते. जरी मेरविती परिधण्या हाती वेसणी असती घट्ट पहा. यावरून स्पष्ट होतंय की बैलांचे हे स्वातंत्र्य फक्त वरवरचं आहे. त्यांचं संपूर्ण नियंत्रण मालकाच्याच हातात आहे. आणि ते पुढे म्हणतात ना, जरी झटकली जराशी मान तरी हे वेसन खेचतील. ही ओळ त्या मुक्या प्राण्यांची असहाय्यता आणखी गडद करते. वेसण ही फक्त दोरी नाही, ते सत्तेचं आणि नियंत्रणाचं प्रतीक आहे. बैल कितीही ताकदवान असला तरी तो मालकाच्या इच्छेचा गुलाम असतो. मग इथून एक कळीचा प्रश्न निर्माण होतो. आपला हा उत्सव खरोखरच त्यांच्यासाठी आहे की आपल्या स्वतःच्या समाधानासाठी? बरोबर. आणि इथेच कवितेचा सण एक दिन या शीर्षकाचा खरा अर्थ उलगडतो. सण फक्त एकाच दिवसाचा आहे. बाकीचे 364 दिवस फक्त मरमर ओझं उडायचे. कवीने जी सहानुभूती यातून व्यक्त केलीये ती थेट हृदयाला भिडते. आपण कृतज्ञता व्यक्त करतो हे चांगलंच आहे, पण त्यामागे लपलेली शोषणाची किनारही कवीने दाखवून दिलीये. आता सणाचा आनंद आणि वास्तवाचं दुःख हा विरोधाभास आपण पाहिला, पण ही वेदना इतक्या तीव्रतेने का जाणवते? कारण कवीने वापरलेले अचूक आणि धारदार शब्द. अगदी बरोबर. शब्दांची हीच ताकद आपण आपल्या पुढच्या टप्प्यात पाहणार आहोत. हो, भाषेची गंमत कशी असते आणि शब्द एखाद्या चित्रात कसे प्राण फुंकतात हे सांगणारं व्याकरणाचा एक खूप छान भाग या स्रोतात दिलाय. ती 7 पर्यांची गोष्ट ना? हो, ती 7 पर्यांची गोष्ट. व्याकरण शिकवण्याची ही पद्धत खरोखरच खूप कल्पक वाटली मला. सहसा व्याकरण कंटाळवाणं वाटतं मुलांना. पण या गोष्टीने ते खूप सोपं केलंय. एका थंड प्रदेशात बर्फाच्छादित पर्वताच्या पायथ्याशी एका गुहेत 7 पर्या राहतात, अशी ती गोष्ट आहे. बाहेर कडाक्याची थंडी असते, बर्फ पडत असतो. मग त्या पर्या थंडीने कुडकुडत गुहेत येतात आणि उबदार दुलईत म्हणजे ब्लँकेटमध्ये झोपतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या एक एक करून बाहेर येतात तेव्हा त्या आपल्या दुलईचं जे वर्णन करतात तिथूनच व्याकरणाचा तो घटक उलगडतो. हो, पहिली परी बाहेर येते आणि साध्या शब्दांत सांगते, मी दुलईतून बाहेर पडले. यात फक्त साधी माहिती आहे. मग दुसरी परी येते, ती म्हणते, मी उबदार दुलईतून बाहेर पडले. आता बघा, दुलई या शब्दाबद्दल उबदार या एका शब्दाने अधिक माहिती दिली. आणि आपल्याला त्या आरामाची जाणीव झाली. तिसरी परी म्हणते, मी मऊ मऊ उबदार दुलईतून बाहेर पडले. चौथी परी त्यात स्वच्छ हा शब्द जोडते. म्हणजे जसजशा पर्या बाहेर येतात तसतशा त्या दुलई या नामाबद्दल अधिक माहिती देणारे नवनवीन शब्द वापरतात. गुबगुबीत, खरखरीत, मखमली, हलक्या फुलक्या, रंगीबेरंगी, सुगंधी, जुनाट, झिरझिरीत अशा अनेक शब्दांचा वापर करून आपण एखाद्या वस्तूचं चित्र डोळ्यांसमोर अधिक स्पष्ट करू शकतो. आणि यालाच व्याकरणात आपण विशेषण असं म्हणतो. नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि जर आपण या विशेषणांची सांगड पुन्हा आपल्या कवितेशी घातली तर कवीची ताकद नव्याने समजते. हो ना, कवीने फक्त झुली नाही म्हटलं, ऐनेदार झुली म्हटलं. ऐनेदार या एका शब्दामुळे आरशांचं ते चमकणं लगेच डोळ्यांसमोर येतं. फक्त गोंडे नाही तर हिरवे तांबडे गोंडे. फक्त खोंड नाही तर अवखळ खोंड. अवखळ शब्दामुळे त्या बैलाची मस्ती जाणवते. हेच ते विशेष माहिती देणारे शब्द. ते कवितेत रंग भरतात. आपणही बोलताना असे अचूक शब्द वापरले तर आपलं बोलणं किती प्रभावी होईल नाही? नक्कीच. याच भागात काही प्राण्यांच्या प्रजातींचाही उल्लेख आलाय. हो, लालकंधारी आणि खिल्लारी बैल. हे शब्द फक्त नावं नाहीत, ते त्या बैलांच्या रूपाची आणि ताकदीची ओळख करून देतात. शब्दांची ही जादू अद्भुत असते. आता या भाषिक प्रवासातून आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि थोड्याशा चिंताजनक टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे आपली कृषी संस्कृती आणि त्यात वेगाने होणारे बदल. मगाशी आपण पाहिलं की आपले सण, आपल्या कविता शेतीशी घट्ट जोडलेले आहेत.
आणि या शेतीचा केंद्रबिंदू नेहमीच बैल राहिलाय. हे ऐतिहासिक सत्यच आहे. पारंपरिक शेतीत नांगरणी, पेरणी, कोळपणी अशी सगळी कष्टाची कामं बैलांच्या साथीनेच होत आली आहेत. बैल हा शेतकऱ्याचा केवळ मदतनीस नव्हता, तो संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा होता. पण आता हे चित्र झपाट्याने बदलतंय. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शेतीत एक मोठी क्रांती आली आहे, हे नक्की. हो, आज शेतातून बैलांची जागा ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरसारख्या मोठ्या यंत्रांनी घेतलीय. नांगरणीपासून धान्य काढणीपर्यंत सगळी कामं आता यंत्रांनी होतात. आणि याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. कामाचा वेग वाढलाय हे खरंय. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्यासाठी ते आवश्यकही आहे. पण त्यामुळे शेतातली बैलांची कामं आता जवळपास संपत आली आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे गावोगावच्या बैलांची संख्या आता खूपच कमी झाली आहे. पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात मोठा गोठा असायचा. जनावरांचा तो विशिष्ट वास, त्यांचा आवाज हा गावाचा एक अविभाज्य भाग होता. पण आता गोठ्यांची जागा ट्रॅक्टरच्या शेडने घेतलीय. आणि याचा फटका फक्त बैलांच्या संख्येला नाही बसला, तर संपूर्ण पर्यावरणाला बसलाय. अगदी बरोबर. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे गावात गोबर गॅसचा वापर घटलाय. शिवाय जनावरांच्या शेणापासून मिळणाऱ्या नैसर्गिक आणि सेंद्रिय खतांचं प्रमाणही खूप कमी झालंय. शेणखत तर जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं. म्हणजे जी पारंपरिक आणि नैसर्गिक शेती होती तिचा आधारच आता ढासळतोय आणि आपण रासायनिक खतांवर जास्त अवलंबून राहतोय. आणि या यांत्रिक बदलांचा सर्वात मोठा फटका बसलाय तो आपल्या परंपरांना. हो, ज्या बैलपोळ्याचं एवढं सुंदर वर्णन आपण पाहिलं त्याचं स्वरूप आता कसं पूर्णपणे बदललंय. काही भागात याला बेंदूर असंही म्हणतात. एकेकाळी उत्साहात साजरा होणारा हा सण आता लोप पावत चाललाय. कारण साहजिकच आहे, जेव्हा गोठ्यात बैलच उरलेले नाहीत तेव्हा सण कोणाचा आणि कसा साजरा करणार. त्यामुळे आता अनेक शेतकरी केवळ बाजारातून मातीचे बैल विकत आणतात आणि त्यांची घरातल्या घरात पूजा करून फक्त प्रतिकात्मकरित्या सण साजरा करतात. हे वास्तव एका बाजूला आपल्या प्रगतीची साक्ष देतं, तर दुसऱ्या बाजूला एका जिवंत परंपरेचा अस्त होत असल्याची जाणीव करून देतं. हे ऐकून खरंच मन सुन्न होतं. एका जिवंत प्राण्याच्या कृतज्ञतेतून सुरू झालेल्या परंपरेचं रूपांतर आता फक्त मातीच्या मूर्तीच्या पूजेत झाले. काळाचं चक्र कसं फिरतं आणि आधुनिकतेची काय किंमत मोजावी लागते याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंच. तर विद्यार्थी मित्रांनो आणि श्रोत्यांनो, आज आपण या चर्चेच्या आता अंतिम टप्प्यात आलो आहोत. आज आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा केली. सुरुवातीला आपण कवी यशवंत यांच्या सण एक दिन या कवितेतून बैलपोळ्याचं जिवंत आणि उत्साही चित्र पाहिलं. पण त्याचवेळी त्या उत्सवाखाली दडलेल्या वर्षभराच्या वेदना, पाठीवरचे आसूड आणि नाकातली वेसण या अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाचीही जाणीव करून घेतली. त्यानंतर आपण व्याकरणाच्या माध्यमातून विशेषणांची गंमत समजून घेतली. शब्दांचा योग्य वापर कसा प्रभावी ठरतो हे त्या 7 पर्यांच्या गोष्टीतून शिकलो. आणि शेवटी आधुनिकतेच्या लाटेत आपली कृषी संस्कृती कशी बदलत चाललीय, बैलांची जागा यंत्रांनी घेतल्यामुळे पर्यावरणाचं चक्र कसं बदलतंय हेही आपण पाहिलं. आणि मातीचे बैल पूजण्याची वेळ कशी आलीये याचं देखील विश्लेषण केलं. या सर्व माहितीचं महत्त्व काय आहे, तर यामुळे आपण निसर्गाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहायला शिकतो. आपले सण का साजरे होतात, त्यात काम करणाऱ्या मुक्या जीवांच्या वेदना काय आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. सोबतच तंत्रज्ञानानुसार आपल्या परंपरा कशा बदलतायत यावरही आपलं लक्ष असलं पाहिजे. या चर्चेचा शेवट करताना मला एका वेगळ्याच विचाराकडे सर्वांचं लक्ष वेधून घ्यावंसं वाटतंय. कोणता विचार? आता आपण ट्रॅक्टर आणि यंत्रांचा वापर वाढल्यामुळे बैलांची जागा मातीच्या मूर्तींनी घेतल्याचं पाहत आहोत. काळ असाच पुढे गेला आणि शेतीतून प्राण्यांचा वापर पूर्णपणे नाहीसा झाला तर काय होईल? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. मग बैलपोळ्यासारखे सण मग फक्त जुन्या पाठ्यपुस्तकातच उरतील का? आणि यातूनच एक रंजक प्रश्न उभा राहतो. कदाचित भविष्यात ज्या ट्रॅक्टर आणि यंत्रांमुळे धान्य पिकतं त्या यंत्रांची पूजा करून आपण त्यांचा सण साजरा करू का? ट्रॅक्टर पोळा किंवा यंत्रबेंदूर असा एखादा सण भविष्यात पाहायला मिळेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. काळ बदलतो तशी संस्कृती बदलते. आपण या बदलाचा भाग आहोत. यावर शांतपणे विचार करणं नक्कीच उद्बोधक ठरेल. खरंच. तर या एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. आशा आहे की सर्वांना या विषयाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह. तोपर्यंत वाचत रहा, विचार करत रहा आणि महत्त्वाचं म्हणजे शिकत रहा. नमस्कार.